सध्या अमरावती शहर व जिल्ह्यामध्ये 2, 5 व 10 रुपयांचे मुद्रांक तिकिटे तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीला घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती शहरच्या वतीने जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आलं। निवेदनात सांगण्यात आलं आहे की सध्या अमरावती शहर व जिल्ह्यामध्ये 2, 5 व 10 रुपयांच्या मुद्रांक तिकिटांचा मोठा तुटवडा जाणवत आहे। शहरात शालेय व महाविद्यालयीन कामकाजासाठी लागणारे दाखले तसेच महसूल संदर्भातील कामांकरिता न्यायालयीन कामे आदींकरिता 2, 5 व 10 रुपयांच्या मुद्रांक तिकिटांची नेहमीच आवश्यकता असते। बऱ्याच ठिकाणी मुद्रांक शुल्क तिकीट स्वरूपात 5 रुपये व 10 रुपये आकारले जात असून या तिकिटांची सुद्धा उपलब्धता नसल्यामुळे 20 रुपयापेक्षा जास्त किमतीची तिकिटे उपलब्ध केली जात आहेत, ज्यामुळे नागरिकांना नाईलाजास्तव 20 रुपयाहून अधिक किमतीचे तिकीट खरेदी करावं लागत असल्याने त्यांना चांगलाच आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। शहरात कुठेही 2, 5 व 10 रुपयांचे स्टॅम्प तिकीट कुठेही उपलब्ध नसून केवळ 20 रुपयांपेक्षा वरील किमतीचे तिकीट विक्री होत आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास व मनस्ताप सहन करावा लागतोय। नुकत्याच परीक्षांचा निकाल लागला असून आगामी काळात प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, त्यासाठी शैक्षणिक कामांकरिता दाखले काढण्यासाठी 2, 5 व 10 हे मुद्रांक तिकीट आवश्यक असल्याने तात्काळ तिकीट उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हा कोषागार अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आकाश शिवसे, प्रदेश सरचिटणीस अभिषेक हजारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती विधानसभा अध्यक्ष प्रमोद धनाडे, बादल काळे, पियुष मोरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष संकेत बोके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अमरावती शहर प्रसिद्धी प्रमुख अमित तायडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मनीष पाटील, उज्ज्वल पांडे, प्रथमेश बोके, सार्थक खोरगडे, पंकज शर्मा, शिवराज पाटील, शिवकुमार कैथवास, हर्षद रोंगे, आदित्य गुप्ता, अभिजित लोयटे, कार्तिक पाटील, अमन गुळधे, पंकज खंडाळकर आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। इथे निवेदन द्यायचं कारण हे आहे की 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये हे जे कोर्ट फी स्टॅम्प आहे जे आपल्याला विविध शासकीय विभागात अर्ज करायसाठी लागते हे उपलब्ध नाही आहे। जिथं 5 रुपयाचं काम आहे, 10 रुपयाचं काम आहे, त्यासाठी नाहक आपल्याला 20 रुपयाच्या तिकीट घ्या लागून राहिला। हा शिल्लक भूर्दंड सर्वसामान्य जनतेला पडून राहिला होता। जसं आता विद्यार्थ्यांचे रिझल्ट लागलेले आहे, नवीन ॲडमिशन करणे आहे, विविध तहसील कार्यालयामध्ये अर्ज करणं आहे, याच्यासाठी आपल्याला फी स्वरूपात कोर्ट फी स्टॅम्प लावावं लागतात। तर कोर्ट फी स्टॅम्प इथं जिल्हा कोषागार कार्यालयातून इश्यूज झाले नव्हते, त्याच्यामुळे मुद्रांक शुल्क विक्रेता हे विक्री करू शकत नव्हते, ज्याच्या कारणामुळे आता कोणाला अर्ज करायचा असेल तर जिथं 5 रुपयाची तिकीट लागत होती तिथं 10, 20 असे जास्तीचा नाहक आर्थिक भुर्दंड बसून राहिला होता आणि लोकांची गैरसोय होऊन राहिली होती। तर सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ नये यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हा कोषागार कार्यालय येथे आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्यांनी आश्वासनसुद्धा दिलं की येत्या 8 दिवसात आम्ही तुम्हाला जे कोर्ट फी स्टॅम्प आहेत ते सर्व अवेलेबल करून देऊ, जेणेकरून कुठल्याही विद्यार्थ्याला अडचण येणार नाही किंवा नाहक आर्थिक भुर्दंड पडणार।